बघणार आहोत रेडी रांगोळीसाठी लागणारे साहित्य। या अशा पद्धतीने रेडी रांगोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याची यादी आपण आज पाहणार आहोत डे 1च्या क्लासमध्ये। ठीक आहे, आपल्याला लागणार आहे बेससाठी ह्या पद्धतीने रबर शीट। हे सीट येते 2 मीटर मध्ये, पूर्ण सीट असते ते 2 मीटर मध्ये। याच्यावरून मॅटची फिनिशिंग ही छान येते आणि हे मॅट खाली टाकल्यानंतर सटकत नाही, सरकत नाही। खूप कमीत कमी साहित्य रेडीमेड रांगोळी तयार करण्यासाठी आपल्याला लागतं। हे झालं पहिलं रबर शीट। नेक्स्ट आहे ग्लू गन। ग्लू गन साठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागेल आणि ग्लू गनची वायर ही थोडी शॉर्ट असते, म्हणून त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक्सटेन्शन बॉक्स। ग्लू गन साठी ह्या स्टिक मिळतात, हॉट ग्लू गन स्टिक। ही ग्लू गन आहे 50 ते 60 व्होल्टची आणि तिच्यासाठी लागणाऱ्या ह्या ग्लू स्टिक आहेत। ह्या येल्लो वाल्या ग्लू स्टिक थोड्या चांगल्या येतात, हाय क्वालिटी ग्लू गन आहे। याच्याने खूप छान मॅट फिनिशिंग येते। आणि हे पॅकेट जर आपण घेतलं तर हे आपल्याला मिळतं 280 रुपयांना आणि यामध्ये अशा येल्लो कलरच्या 36 स्टिक्स आपल्याला मिळतात। ही ग्लू गन पडलेली आहे मला 200 रुपयांना आणि हे रबर शीट येतं 120 रुपयाला 2 मीटर। लास्ट बट नॉट लीस्ट, सर्वात मेन म्हणजे आपल्याला लागते ही उलन फर। याचे आपल्याला भरपूर कलर्स लागतात आणि त्याचे आपल्याला अशा पद्धतीने गोळे तयार करावे लागतात। ही ऊल आपल्याला जी मिळते ती ह्या पद्धतीने असते। हिचे आपल्याला मग ह्या पद्धतीत आपल्याला हिचे गोळे बॉल्स तयार करून घ्यायचे असतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते मॅट रंगोळी बनवताना फास्ट होईल। ह्याचा एक आहे ना, हे बनवून दाखवते। याचा एक बॉल तयार उलनला हळूहळू या पद्धतीने गुंता काढत गोल पद्धतीने गुंडाळून त्याचे बॉल्स तयार करून सर्व उलन्सचे कलर्स या पद्धतीने बॉल बनवून ठेवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मॅट बनवताना काम सोपं होईल आणि मॅट पटकन होईल। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा।